बिहार चुनाव के नतीजों को लेकर बीजेपी नेता किरीट सोमैया ने विपक्ष पर तीखा हमला करते हुए ठाकरे बंधुओं पर भी तंज कसा है। इस दौरान उन्होंने बांग्लादेशी घुसपैठ के मुद्दे पर भी गंभीर आरोप लगाए। जर आपण आपलं महाराष्ट्राचा बदल बोलूया ना, की आता ह्याच्यामुळे जे इथले जे गोल टोपी लावून फिरतात ना, अर्धी गोल टोपी, त्यांना काहीतरी आता अक्कल येणार। महाराष्ट्रात जे झालं त्याच्यापेक्षा बिहार 2 पाऊल पुढे गेला आहे। आता एक ठाकरे अर्धी टोपी लावत होते, आता दुसरे ठाकरे पण स्पर्धेत सहभागी झाले, त्यांनी एक गोल टोपी लावायची सुरुवात केली आहे। तर हिरवे रंग आणि त्याच्यामुळे काल दिल्लीचा पर्वतस्फोट होऊ शकला। 30 ठिकाणी स्फोट करण्याचं प्लॅनिंग होतं, कारण की हे लोक सातत्याने आम्ही या बांगलादेशींच्या विरोधात युद्ध पुकारलं, तर लगेच आम्ही गेलो की इथले आमदार खासदार नामदार लगेच हिरवा झेंडा घेऊन येतात। पण ते उद्धव ठाकरे सेना असो कि मग कांग्रेस असो, आमदार खासदार ये किरीट सोमैया आ रहा है, किरीट सोमैया आ रहा है। बिहार ने स्पष्टपणे सांगितलं की नरेंद्र मोदी एक महान प्रधानमंत्री आणि बिहारची निवडणूक बांगलादेशी विषयांवर लढली गेली आणि विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्धार आहे। आणखी 10 लोक अर्धी टोपी घालून महाविकास आघाडीत गेले तरी महाराष्ट्रात एकही बांगलादेशीला राहू देणार नाही। हे बांगलादेशीसाठी लढले, हे आक्रमक जे टेररिस्ट प्रवृत्ती यावेळी तर ह्याच्यात जे गंभीर गोष्ट बाहेर आली की इथले मुस्लिम आक्रमक टेररिस्ट झालेत आणि त्यांच्या विरोधात कडक कारवाई होणार। आपण बघितलं की महाराष्ट्रात पण धाडी सत्र ते सुरू केले आहेत। एका बाजूला उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवार मध्ये स्पर्धा आहे। मुस्लिमांचं लांगून चालन करणारा बांगलादेशींना इथला मतदार बनवा। महाराष्ट्रात मालेगाव मध्ये 3273 बांगलादेशींचे मतदार यादीतून नाव काढण्यात येणार, यादी आम्ही दिली आहे। महाराष्ट्रात पुढच्या निवडणुकीचा पूर्वी विधानसभा SIR होणार आणि सगळ्या बांगलादेशीचे नाव मतदार यादीतून गायब होणार। मतचोरीच्या आरोपाबद्दल